2 रन लाए थे। हालांकि देखा जाए तो एक ही बनाने थे, इसलिए कम टेंशन था पैराडाइज को, और उन्होंने एक बना लिया। आइए अर्जुन 11, यस दीपक आए, सन्मान चिन्ह द्यायचंय दीपकला। दिलीप, यस यावेळेस संकेत साहेब मराठे साहेब आमच्याशी रजा घेत असताना धन्यवाद, आपण इथे उपस्थित झालात। मॅच कडे जाऊया। बिगेश गोलंदाजी मार्कवर आणि या खेळामधला वाघ, सिंह, किंग, बादशाह आसिफ मुछाले एक दमाने सुरुवात करतोय। आपण बघू शकतात अशी कोणती स्पर्धा नाही, असं कोणतं मैदान नाही जे आसिफने गाजवलं नसेल। कित्येकदा मॅन ऑफ द सिरीज, कित्येकदा बेस्ट बॅट्समन, कित्येकदा बेस्ट बॉलर, कित्येकदा बेस्ट फिल्डर, प्रत्येक अवॉर्ड त्यांनी घेतले या खेळातले। असा हा मात्र आपण बघू शकता आसिफ। आणि युवा टॅलेंट अगदी मात्र बघायला गेलं तर आमिर यांचे सुपुत्र राहिल शेख आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर। या येता काळामध्ये खूप मोठा क्रिकेट, चांगला क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळतोय। अगदी चांगला बॅट्समन, शांत स्वभावाचा हा खेळाडू खेळा मात्र एक धावेसाठी गेला होता, कीपर कडून मात्र चेंडू कॅरी झाला नाही। आणि आपण बघू शकतात की डॉट बॉल। एक 2 मिनिटं थांबा, यस स्क्रीन आलेली आहे, ओके। इथे मात्र चौकार येतोय, गुड शॉट, जीवनदान मात्र भेटला पागच्या चेंडूवर आणि इकडे चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल 5। चेंडू झालेत 3, धावा झाल्यात 5। यावेळेस फुल टस होता स्वीप करण्याचा, शॉट सिलेक्शन, परंतु वाईटचा इशारा पंचांकडून आलाय आणि यावेळेस आपण विचार रेफर यावेळेस केलेला आहे, यायचं सजितने रेफर केलेला आपण बघू शकतात। वाईट बॉल। आता बॅट फिल्डिंग टीमकडे रेफर नसेल हे लक्षात घ्या। 1 रन ऍड होईल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 6 धावा। पुन्हा एकदा मात्र चेंडू जाऊ दिला, खराब चेंडू, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। स्कोरबोर्ड 7 आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं थोडं एक्सपेन्सिव्ह, कारण की यावेळेस बघा प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये इकडे आपण बघू शकतात विकेट आलाय। कारण की ज्याप्रमाणे म्हटलं जातं की प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते, तसं प्रत्येक चेंडूवर आपण चौकार लगावू शकत नाही, थोडं संयम दाखवणं गरजेचं होतं। आणि शॉट सिलेक्शन देखील ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, बॅटचा ब्लेड अगदी लवकर बंद झाला, एज लागली आणि विकेट पाहायला मिळते। मुलगा आउट झाला आणि वडील त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय आमिर शेख मैदानाच्या आतमध्ये, संघाचा संघनायक। अगदी TTS नाव जेव्हा घ्यायचं, आजचे जर 15-20 वर्ष अगोदरची विचार केली, मला तर वाटते 15-20 पण 10 वर्षाच्या अगोदरचा विचार केला तर हे नाव घेतल्यावर समोरची टीम अर्धी हरलेली असायची आणि त्याच्यामध्ये टॉस हरला तर अजून हरलेली असायची। परंतु आता थोडं फॉर्मशी झगडतायत, परंतु फॉर्म यायला वेळ लागत नाही, चांगल्या टीमला कमबॅक करणं येतं। आणि आपण बघू शकतात यावेळेस तयार,
हलक्या हाताने. आमिर एक कॅल्क्युलेटेड खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कधी रिक्स उचलायचे, कधी फटका खेळायचा आहे, कधी काय करायचं आहे. आणि आमिरला आसिफ बरोबर खेळणं बरोबर जमतं, अगदी साथ देणं येतं त्याला. ही चांगली सक्सेसफुल जोडी आहे TTS टीमकडून. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 चेंडू झाले ते म्हणजेच 5. एक विकेट गेलेला आहे. आमचे गुणलेखक आपण बघू शकतात अभिजित, अगदी नावामध्ये जीत आहे आणि मन जिंकून जात आहे. तुम्ही त्यांची हँडरायटिंग बघितली ना तर तुम्हाला वाटे प्रिंटिंग केले की काय, अगदी त्याप्रमाणे हँडरायटिंग. इथे डॉट बॉल आला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर अजगर अली, जवळजवळ त्यांनी 31 वर्ष क्रिकेट खेळलेला आहे, त्याचं स्वागत केलं जाईल. आइए अजगर भाई, आपका स्वागत किया जाएगा. TTS संघाचे सिनियर खेळाडू, लेजेंडरी खेळाडू दिलीप चव्हाण यांना मी विनंती करेल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. 31 वर्ष अंडरम बॉक्स क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे यतीन राऊत बिरवाडी ज्यांनी 1992 33 वर्ष क्रिकेट खेळलं आहे, अजूनही खेळत आहेत बिरवाडी टीममध्ये. आणि त्यानंतर आसिफ 1994 आणि अजगर अली देखील 1994 पासून या संघामध्ये खेळतोय. खूप मोठी उपलब्धि है, ये छोटी बात नहीं है, ये बड़ी बात है. इतने साल किसी भी टीम में जगह बना के रखना. और आपकी गेंदबाजी देखिए, खेली है, पता है कब गेंद नीचे रहेगी, कब टर्न होगी, कुछ पता नहीं चलता था. अजगर भाई आइए, आपका स्वागत है. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर समर्थ आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचा गोलंदाज. एक बाजूला मायकोप आणि दुसऱ्या बाजूला TTS. धाबात झाल्यात 9 स्कोर कार्डवर. कालच्या रात्रीमध्ये TTS संघाने दोन्ही मॅच अगदी थरारक विजय मिळवलेला आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ग्लान्स केलेला आहे. काय फटका होता, एक धावेसाठी येत असताना चांगली कॉलिंग. सुपर रनिंग बिटवीन द विकेट, कारण की हे पहिले पण केलेलं आहे, इतके वर्ष झाले करत आहेत. जवळजवळ 20 ते 25 वर्ष आमिरने देखील क्रिकेट खेळलेलं आहे, तर त्याला देखील खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 10 स्कोर कार्डवर अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. आणि हा बघा, या खेळाडूला मी देखील संकट मोचक सांगतो, ज्याप्रमाणे मायकोपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजय संकटमोचक, आणि या टीममध्ये TTS टीममध्ये संकटमोचक म्हणून आमिर आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा कधी TTS अडचणीत सापडते, आसिफ आउट झाला की मात्र धावा कोण बनवणार, तर आमिर बनवणार. 3 मध्ये 3 चौकाराची गरज आहे, तर आमिरने ते कित्येकदा कारनामा केलेला आहे. माझ्यासमोर धोडीपूजाच्या मैदानावर 3 चेंडू 11ची गरज असताना 3च्या 3 चौकार लगावले होते मुरबा संघाविरुद्ध आमिरने. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 14-14. शांत चित्तेने मॅच बघितली जाते, कारण की मागची मॅच अगदी जवळच्या दोन्ही टीम होत्या, बोईसर आणि त्यानंतर गंगोत्री. इकडे मात्र सरळ हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल आलाय. अगदी दोन्ही टीमचे टी-शर्ट बघितले ते येल्लो कलर. कोणता येल्लो कलर पुढे जाईल बघूया. यावेळेस मात्र व्हाईटचा इशारा तर पंचांकडून. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 16 धावा धावफलकावर, 15 धावा धावफलकावर लागले जात आहेत. कट केलेला आहे. ऑफसाईडचा माहिर खेळाडू आहे आमिर. काय सुपर रनिंग भेटते. ही बॅट टेकण्याची पद्धत शिकून घ्या युवा खेळाडूंनी. अगदी बॅट ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16-16. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 16 धावा झालेल्या आहेत. 35-40 धावा झाल्यात. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की हे जो पिच आहे, हा पिच मोठ्या धावेचा पिच नाही आहे. आज मात्र आपण बघू शकतात मेगा फायनल नाईट आहे, तिसरी रजनी या स्पर्धेची. आणि इथे मात्र अगदी चहूबाजूला नजर मारली तर चहूबाजूला प्रेक्षक पाहायला मिळते. काय कडक स्ट्रोक प्रेक्षकाच्या जाऊन चेहऱ्यावर लागतोय. आणि हा बघा कुंजल आहे, मला वाटते धोडीपूजाचा प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या चेहऱ्यावरच जाऊन लागलाय. आणि स्माइल देखील आहे, कारण की प्रेक्षक देखील इकडे मात्र एन्जॉय करण्यासाठी आलेला आहे. त्यांचं देखील स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा प्रॉपर टायमिंगने. हा जुना आसिफचा स्ट्रोक पाहायला मिळाला. टिपिकल आसिफ आहे.
फुल ग्राउंड मध्ये कधी कोणता स्ट्रोक कुठे मारायचा काही समजायचं नाही. 20 धावा धावपलकावर मोठ्या धावा पाहायला मिळतात 2 षटका मागे. अजूनही 3 षटका बाकी आहेत. यानंतर होणारी पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एक बाजूला टीम असेल उर्वी 11 साई एकता बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला जय जोगन्या देव वामिका स्टार आगवन. दोन्ही टीमचा विचार केला ना तर जे नाव आहेत ना ते नाव देखील सूट होतात दोन्ही टीमला. दोन्ही टीमचे नाव एक ओव्हर संपेल इतके मोठे आहेत. उर्वी 11 साई एकता बिरवाडी, जय जोगन्या देव वामिका स्टार आगवन. अगदी मात्र नावं देखील तशीच आहेत. जिशान आलेला आहे गोलंदाज, विशाल आलेला गोलंदाज. अगदी मात्र बघायला गेलं तर एक्सप्रेस गोलंदाज आहे, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज आहे. यावेळेस आपण बघू शकतात जलद गति की गाडी पटरी क्रमांक 2 पे आ रही है, कोई क्रॉस ना करे असा गोलंदाज. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. यावेळेस चांगला चेंडू, एक धाव आणि आसिफला स्पीड आवडतो. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. ज्याने आपलं नाव पालघरमध्येच नाही तर पालघरच्या बाहेर मुंबई येथे देखील पोहोचवला आहे आसिफ उछाले. अगदी दरार आहे. आमिरचा फटका, काय स्टॉप आहे मनीष. का मला या संघातला आधारस्तंभ म्हटलं जातं हे दाखवत असताना फलंदाजी नाही गोलंदाजी नाही क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही मला वापरू शकता. आणि इकडे बघा काय कमालीचा स्टॉप पाहायला मिळतोय. टाळ्या आल्या प्रतिस्पर्धीकडून देखील टाळ्या आल्या कारण की शॉट चांगला आणि त्यावर फिल्डिंग चांगला. टायमर स्टार्ट हे लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे. आपल्या टीमचा वेळ कसा वाचवायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे. आमचे साथी समालोचक दोन्ही मात्र आता व्यवस्थित जेवून घेतलेला आहे आणि सज्ज आहे पुढच्या समालोचनासाठी. मनीष चौधरी मॅन फ्रॉम सातपाडी आणि थोडे दुखी असतील कारण की सातपाडी संघ बाहेर गेलाय क्वार्टर फायनल मधून. हरकत नाही, मी कालच दुखी झालोय आणि उत्कर्ष देखील कालच दुखी झालाय कारण की 5 कालच बाहेर गेला आणि उत्कर्ष देखील कालच बाहेर गेलाय. म्हणून आज आजी तिन्ही कॉम्पिटेटर नाराज आहेत. वाईट चेंडू नंतर सिंगल आलाय म्हणजे एकाचे होप्स राहिले होते ते देखील पहिल्याच मॅचला कोलॅप्स संपून गेलेत. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 25 धावा. ऑन साइडला खेळला जातोय सिंगल साठी धावेसाठी बिगेश. घर से निकला था छाते के भरोसे, क्या पता था मुझे पानी निकल जाएगा सर के ऊपर से. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. देवदास मूवीचा डायलॉग आठव सॉरी इकडे आपण बघू शकतात. यावेळेस बिगेश अगदी चुकी करत असताना अतिघाई संकटात नाही आणि ते झालं. 4 धावा मिळतात. जिकडे एक देखील प्रश्नचिन्ह होता तिकडे 4 आल्या. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 29 दिलवाले मूवीचा डायलॉग आठवला. हमको तो अपनों ने लूटा गैरों में का दम था, मेरी किश्ती वाट उभी थी जा पाणी कम था. 30 धावा 3 षटकामध्ये आजच्या रात्रीमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा काढणारी टीम TTS आहे. सुपर कामगिरी. अगदी चिंचणी भागातला हा संघ ज्याने कित्येक मैदानं गाजवलीत सध्या तरी शांत होता परंतु या स्पर्धेपासून यांचं गुडलक सुरू होईल असं दिसते चित्र. अगदी 3 ओव्हर नंतर 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि 2 हुकुमी खेळाडू. अगदी बघायला गेलं तर इस्पिक एक्का आणि इस्पिक बादशाह खेळताय असं म्हणायला हरकत नाही. एक बाजूला आसिफ आहे तर दुसऱ्या बाजूला आमिर आहे. मायकोपचा एक्स्ट्रा प्लेयर आहे आणि त्यांनी सांगितलं अभी हमारी बारी बाकी आहे. आणि हा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःच्या टीमवर, स्वतः विश्वास पाहिजे की हरकत नाही आम्ही कमबॅक करू, आम्ही मॅच जिंकू. मनीष भोईर आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. अगदी बघायला गेलं तर अपना इक्का भी तभी निकालो जब सामने वाला अपना बादशाह दिखा है. आणि आता यावेळेस आपण बघू शकतात आणि इकडे जोकरची भूमिका करावी लागेल. ज्याला कुठेही लावा चालतो. आणि इथे बघूया ही कामगिरी कोण करणार.
मायकोप टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, 3 षटकं संपली, 30 धावा धावफलकावर. हलक्या हाताने मात्र खेळलं जाते. सिंगल मात्र इथून पाहायला मिळेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31 धावा धावफलकावर. यानंतर एक मोठी लढत, मोठी मॅच, बिग फाईट. अगदी बघायला गेलं तर एका प्राइजवर आणि एका ट्रॉफीवर त्यांनी हक्क जमवलाय, परंतु पुढे फायनल मध्ये कोण जाणार, आगवण की बिरवाडी, ही मात्र मॅच बघण्यासारखी होईल, यात काही वाद नाही. प्रश्नचिन्ह आहे मनामध्ये. टॉस साठी दोन्ही टीमला मी विनंती करेल, जसं 5वं षटक सुरू होईल आपण दोन्ही कॅप्टनने मंचाकडे येऊन राहायचंय. खेळायचं होतं ऑफसाईडला, चेंडू टॅप झाला आणि यावेळेस डॉट बॉल येतोय. 31 स्कोर कार्ड वर आहेत. मनीष मात्र आपण बघू शकता तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ, एक चौकार आसिफच्या बॅटमधून आलाय आणि राहिल आमिरच्या बॅटमधून 2, राहिलच्या बॅटमधून 1, असे मात्र आपण बघू शकता. 4 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. फटका सजवला आहे आणि इकडे काय होतंय, आज चेंडू हातात येत नाहीये, थोडं टेन्शन आहे, धडधड आहे, प्रेशरमध्ये आपण बघू शकतात की कधी कधी खराब परफॉर्मन्स होतो, कारण की समोरच्या टीमचा प्रभाव पडलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावर. 3 गेंदे बची है. चौथे ओव्हर की गेंदबाज राइट आर्म राउंड द विकेट. मनीष भोईर तैयार, आमिर तैयार. अच्छा स्ट्रोक है आमिर का, गेंद को लपका, लेकिन डायरेक्ट हिट का शिकार हुआ. इस वक्त आमिर शेख खुद पर नाराज. अगर डायरेक्ट हिट नहीं आता तो शायद पहुंच जाते, लेकिन डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस, और इस वक्त लौटना होगा आमिर को. आसिफ भाई वहां मत जाइए, जो आउट होगा बल्लेबाज वही जाएगा. नहीं बल्लेबाज अकबर अली. इथे फटका सजवलाय, डॉट चेंडू येत आहेत. मनीष कमाल करतोय. अगदी मात्र बघायला गेलं तर या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5 आणि 2च धावा कमबॅक केलेत. हेच पाहिजे. एकतर्फा खेळ पाहण्यासाठी कोणी येत नाही, सगळे मात्र जर बघायला गेलं तर टफ फाईट मॅच पाहण्यासाठी येतात. जी मागची मॅच बघितली ती मॅच पाहण्यासाठी येतात. भली मॅच कोणी जिंको, परंतु पैसा वसूल मॅच झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने सुरेंद्र स्मृती चषकाला उचलून धरलं प्रेक्षकांनी डोक्यावर. चारी बाजूला नजर मारली तर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल. कॅमेरामॅनला विनंती असेल, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल कॅमेरा प्रेक्षकांवर देखील जाऊ द्या, कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील येऊ द्या. आमचे पाहुणे मंडळी देखील आलेले आहेत, त्यांच्यावर देखील कॅमेरा आला पाहिजे. हे बघा आमचे पाहुणे मंडळी आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर, कॅमेरा त्यांच्याकडे येत असताना. आमचे सजित भाई अगदी बिझी पर्सन आहेत बघा. त्यानंतर रुपेश भाऊ. जाऊया मॅचकडे. बघायला गेलं तर इथे 5वं षटक महत्त्वपूर्ण षटक असेल. विशाल आलेला आहे आणि 33 धावा धावफलकावर आहेत. ऑन साइडला खेळला जातोय. अगदी शोधत होता चेंडू कुणाल. इथे 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्डला. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सिंगलने सुरुवात झालेली आहे. 5 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा मी मात्र अनाउन्समेंट करेल, दोन्ही टीमचे कॅप्टन येऊन राहा. एक बाजूला बिरवाडी, दुसऱ्या बाजूला काय चेंडू अडवलाय, आगवन असेल, काय चेंडू अडवलाय. क्रिकेट के खेल में फुटबॉल लगता है रोनाल्डो क्या रील्स ज्यादा देखते, काय तशा रीतीने मात्र यावेळेस चेंडू अडवलाय. सुपर्ब. 1 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35. ऑन साइडला खेळलाय. मी पहिलेच म्हटलं आसिफला पेस आवडता आणि इकडे आपण बघू शकतात गॅप मध्ये चेंडू फेकलाय. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38, 38 धावा धावफलकावर. 39, 39 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. जुन्या लय मध्ये आसिफ येत असताना, जुन्या फॉर्म मध्ये आसिफ येत असताना टीटेस संघासाठी खूप महत्वपूर्ण है. जरूरी है टीटेस टीम के लिए इनका फॉर्म में आना. अगर ये चल पड़े तो कोई रोक नहीं सकता इन्हें.
ओहो सुंदर चेंडू आहे आणि इकडे आपण म्हणजे नो दिलेला आहे पंचांनी. यावेळेस 1+1 दोन धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. यावेळेस 41 कुणाल इकडे मात्र हे बघा ही स्पोर्टमॅन स्पिरिट पाहिजे जी कुणालने मात्र सांगितलं की यस हा मात्र नो आहे. नो चेंडू आणि एक धाव. पंचांनी नो दिलेला तुमचा रेफर संपलेला आहे हे देखील लक्षात घ्या. अमोल पाटील साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर येऊन. अमोलजी पाटील साहेब या आपण. या स्पर्धेचे मुख्य घटक आपण बघू शकतात. धावसंख्या 42. ग्लानचा फटका फसलाय इथे मात्र विकेट. आसिफ बॅक टू डगआउट. 5 ओव्हर उभं राहिला आसिफ जवळजवळ अजूनही मला तर वाटते लास्ट बॉल आहे. अमोल पाटील साहेब आलेले आहेत. यावेळेस आपण बघू शकता विराजमान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर आज मात्र पाहुण्यांची मंडळी आपल्याला पाहायला मिळते. भरती पाहायला मिळते. अगदी सुंदर ट्रॉफी आपण बघू शकतात आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांक, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी. अक्रम आलेला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा 42 झालेले आहेत आणि यावेळेस ऑन साइडला फटका सजवला. इथे बघूया विकेट असेल पुन्हा एकदा. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट. 42 झालेले आहेत. 43 चा 1 असेल. जाऊया आपण टॉस कडे. एक बाजूला जय जोगन्य देव वामिका स्टार आगवन, दुसऱ्या बाजूला असेल उर्वी 11 साई एकता बिरवाडी. दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. मनीष चौधरी आपल्यासोबत जुडला जाईल. सातपाडी गावचं गोड आवाज. हॅलो चेक. तर जाऊया दोन संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला जय जोगनादेव आगवन संघ वामिका स्टार आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर नक्कीच बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. उर्वी 11 बिरवाडी संघ कर्णधार यायचा. आपण दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी मी निवेदन करेन आपले प्रमुख पाहुणे अमोलजी पाटील सरांना मात्र मी निवेदन करेन आपल्या शुभाताने मात्र आपण ह्या मॅचचा टॉस मात्र आपण करायचा आहे. यायचं दोन्ही संघ. कर्णधार आगवन संघ विकास यायचंय लगेच. आपण दोन संघामध्ये टॉस करणार आहोत. तर विकास विनंती असेल आपण यायचं आहे सामन्याला. आता इथे सुरुवात होते सेकंड इनिंगला. विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा लगेच. विकास जय जगन्नादेव आगमन संघ कर्णधार प्लीज जर रिपोर्ट करा. आपण इनिंग ब्रेक मध्ये सर्व संघांना मात्र निवेदन केलं जात असतं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येत जा. सहकार्याची अपेक्षा आम्ही करतात. ज्याप्रमाणे तुम्ही आयोजकाकडून करतात आम्ही देखील तुमच्याकडून करतो. लवकरच यायचं इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. बिरवाडी संघाचा कॅप्टन एक ओव्हर अगोदर आला होता. सर यायचं आहे. आपण आपल्या शुभाताने मात्र टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले गेलेले आहेत. उर्वी 11 बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय जोगनादेव आगवन संघ. दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. तर उर्वी 11 बिरवाडी संघ मात्र कॉलिंग करेल. टॉस केला जातोय दोन संघांमध्ये आणि हा टॉस मात्र जिंकला जातोय तो म्हणजे जय जोगनादेव आगवन संघ वामिका स्टार
सरांना मात्र निवेदन करेन आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण विराजमान व्हायचं आहे. जय जोगनादेव आगवण वामिका स्टार संघ आपण इथे टॉस जिंकला, सेमीफायनल 1 आपण खेळणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेबद्दल मी विचारेल आगवण संघाला, कारण की जितेश आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगले गोलंदाजी इथे करतोय आपल्या संघासाठी. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण ठरलात. त्याचबरोबर या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? SD विनरची स्पर्धा, सुरेंद्र स्मृती चषक आणि त्याचबरोबर पूर्ण खचाखच भरलेला हा मैदान, त्याच्याबद्दल काय म्हणणार या स्पर्धेचं? स्पर्धा तर खूप छान आहे, पण प्रत्येक वर्षी स्पर्धा खूप छान असते आणि यावर्षी फक्त आउट पिच थोडे खराब आहे, त्यामुळे खेळात थोडा प्रॉब्लेम होत आहे. तरी पण स्पर्धा खूप छान आहे. तर नक्कीच आपला संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्याबरोबर प्रथमतः चॉईस असणार आहे. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. तर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर बिरवाडी संघ, तर त्या संघाकडेही विचार केला तर मोठा संघ आहे, परंतु या मॅच मध्ये नक्कीच रंगत खूप पाहायला मिळेल. इथे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅच साठी. जाऊया आपण बिरवाडी संघाकडे. बिरवाडी संघ कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. बिरवाडी संघाचा कर्णधार नक्कीच ज्यावेळी टॉस झाला, टॉस आपला लॉस झाला आणि लॉस झाल्यानंतर प्रथमतः आपल्याला फलंदाजी दिली गेली आहे. प्रथमतः फलंदाजी करताना किती धावांचा रस असेल? 40 ते 45 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर SD विनरची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? खूप सुंदर अशी स्पर्धा आहे. प्रेक्षकांचा खूप सारा सपोर्ट इथे मिळतोय आणि प्रत्येक संघाने दिलेला सहकार्य, आणि त्याचबरोबर ही स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेचं म्हणायला गेलं तर त्यांनी जसं म्हटलं की 1 दिवसामध्ये ग्राउंड बनवलं, ती एक मोठी गोष्ट आहे की एवढ्या कमी वेळेत चांगला ग्राउंड बनवला. थोडा विकेट खराब आहे, पण त्यांना शुभेच्छा देईन आणि नेक्स्ट इयरसाठी सांगेल की याहून चांगला विकेट बनवा, खेळायला खूप मजा येईल. तर नक्कीच आपला संघ आता मात्र सेमीफायनलच्या राऊंडमध्ये पोहोचला गेला. या सेमीफायनलमध्ये टिप काय असणार आहे आपल्या संघाला? ॲक्च्युली टॉस जिंकलं असं तरी बॅटिंगच घेतली असती, कारण की या विकेटवरती चेस करणं खूप हार्ड आहे. तर एकच सांगेल की थोडी चांगली फलंदाजी करून थोडं चांगलं टार्गेट सेट करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जाऊया लगेच आपण प्रीतम दादा जवळ. ओव्हर टू प्रीतम दादा. थँक्यू. टॉस झाला आणि टॉस मध्ये जय जोगन्नादेव वामिका स्टार आगवणने टॉस जिंकलाय. फिल्डिंग निवडलेली आहे. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी यावेळेस पहिलं षटक इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी सलमानची पाहायला मिळाली. 3 धावा खर्च केला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट, तो म्हणजेच कुणालला बाद केलंय. अनिश हा गोलंदाज झालेला आहे. अनिश पहिला चेंडू घेऊन तयार आणि फुलटा चेंडू, आणि इकडे मात्र 4 धावा मिळतील. यावेळेस चौकार. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर. चलिए टाइमर ऑन है. 20 मिनट में आपको 5 ओवर डालने याद रखे TTS टीम. फुल टच गेंद. अनिश को देखने के बाद इंटरनेशनल खिलाड़ी मोइन अली की याद आ जाती है. इस तरह का उनका लुक है. ओ मनीष है तो मुमकिन है. अगदी गॅप मध्ये चेंडू टाकला जातोय. लगातार 2 चेंडू 2 चौकार. मनीष ब्रँड ऑफ मायको आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू गोलंदाजासाठी देखील खूप महत्त्वपूर्ण असतात. टप्पा पडणं गरजेचं आहे. लाईन आणि लेंथ मेंटेन करणं गरजेचं आहे. यस, स्पार्टाचा जो स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये 6 चौकार लगावले होते मनीषने. इकडे 2 आले आहेत. आसिफचं काय क्षेत्ररक्षण आहे. सुपर फिल्डिंग. 47-48 वयामध्ये वाकून चेंडू अडवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. लिकेशला आणि दिलीपला आपण विचारू शकतात की या वयामध्ये देखील वाकणं किती अवघड आहे, आणि आसिफसाठी नक्कीच कौतुक असेल की या वयामध्ये देखील तो मैदानामध्ये खेळतोय आणि वाकतोय आणि चेंडू अडवतोय. कारण की इथून बोलणं सोपं आहे, मैदानामध्ये करणं कठीण आहे. स्कोरबोर्ड 12.
आणि इकडे मात्र वाईट चेंडू. अनिश थोडा महागडा ठरतोय. टार्गेट 43चा आहे. चेंडू झाले ते म्हणजेच आपण बघू शकता 3 धावा झाल्या त्या म्हणजेच 13. या पिचच्या हिशोबाने 14 धावा झालेल्या आहेत. मोठं टार्गेट आहे परंतु इकडे टार्गेट डिफेन्स करण्यासाठी तुम्हाला चांगला टप्पा देखील टाकावा लागेल. थोडं क्रिएशन केलंय. 14 आता झालेले आहेत हे लक्षात घ्या. यस पहिल्या षटकामध्ये 3 होत्या. त्यानंतर चौकार 7, चौकार 11, 12, वाईट 13 आणि 14. अगदी बरोबर अचूक कामगिरी दोन्ही आमचे स्कोरर करतायत. यावेळेस फटका सजवलाय. काय क्षेत्ररक्षण आहे. राहिल शेख पाहायला मिळतोय. 3 मध्ये उभं राहणं त्यामधूनच कळते की हा चांगला फिल्डर आहे. आणि अंडर बॉक्स क्रिकेट सांगितलं म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं ठरतं. जिथे मायकोप टीमने थोडी चुक्या केल्या सुरुवातीला आणि इथे मात्र टीटेस संघ कमालीची फिल्डिंग करत असताना अनिश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 15-15. चला मॅच ऑन करा बॅटिंग टीम. यस बॅट चेंज करायचे. बॅटिंग टीमला देखील विनंती स्पीडअप करा. जर लास्ट बॉल आणि सरळ खेळला जातोय. डॉट बॉल येतोय. इथे मात्र आपण बघू शकता षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 15. अगदी बरोबरीच चाललेले आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की टीटीएस टीमचे बॅटिंग करताना 16 होते. मायकोप टीमचे 15 आहेत. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे त्या म्हणजेच 28. अगदी मॅच बघायला गेलं तर दोन्ही बाजूला जाऊ शकते कारण की जोपर्यंत मनीष आहे तोपर्यंत इकडे मात्र मॅच ऑन आहे असं म्हणायला हरकत नाही. मनीष आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाज तयार. सलमान ज्याने पहिले षटक अगदी इकॉनॉमिकल हाताळलं. जसप्रीत बुमराची आठवण करून दिली. 3 धावा फक्त धावपलकावर लागले जात आहेत. परंतु या वेळेस आपण बघू शकतात की पुन्हा एकदा विकेट. मोठा विकेट. मनीष भोईर बॅक टू डगआउट. ज्याप्रमाणे आपण बघितलं की ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बरेचसे फास्टर गोलंदाज इंजोर्ड झालेले आहेत ज्यामध्ये जसप्रीत बुमरा देखील आहे. कोणाची नजर लागली असं म्हणायला हरकत आहे. पेट कमीच आहे. खूप सारे आहेत. चोप्रा आर्चर आहे. हॅझलवूड आहे. बरेच सारे फास्ट बॉलर इंजोर्ड झालेले आहेत आणि बघायला गेलं तर नजर लागले असं म्हणायला हरकत नाही. परंतु जसप्रीत बुमराला खूप मिस करणार टीम इंडिया कारण की हुकुमी बॉलर आहे. नंबर 1 वर्ल्डचा बॉलर आहे. आतापर्यंत टीम इंडियाकडून टेस्ट मध्ये कोणी अवॉर्ड घेतला नव्हता प्लेयर ऑफ द इयर. तो मात्र जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर घेतलेला आहे. 200 विकेट घेत असताना त्याचा इकॉनॉमी आणि ॲव्हरेज चेक केला तर मात्र त्याने 3 गोलंदाजाला मागे टाकलं. ते देखील 3 दिग्गज गोलंदाज वेस्ट इंडिजचे. मार्कम मार्शल असेल. त्यानंतर जर बघायला गेलं तर जॉल गार्डन असेल. पुन्हा एकदा फटका फसला. विकेट आणि त्यामध्ये कर्ली एम्ब्रोस असेल. तिघे दिग्गज गोलंदाजाला जसप्रीत बुमराहने 200 विकेट घेत असताना मागे टाकलं. चिराग पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. अगदी चिरागच्या माध्यमातून देखील एक चांगली देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अंडर बॉक्स क्रिकेटची. नवीन फलंदाज रत्नेश. अगदी प्रत्नेश आलेला आहे. काय गोलंदाजी होत असताना सलमान कडून चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण.
एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 16 धावा धावफलकावर यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोडं डिफिकल्ट होत असताना, कारण की सलमान कमालीची गोलंदाजी करतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त बॅटिंग बॉलिंग नाही तर क्षेत्ररक्षण देखील जरुरी आहे. आणि इकडे काय गोलंदाजी होत असताना पाच बॉल झालेले आहेत आणि 21 धाव खर्च केलेले आहे. शेवटचा बॉल पुण्यात कट केलेला आहे. इकडे क्षेत्ररक्षक राहिला आहे, तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये देण्याची गरज होती आणि एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 गेंदों में रन बनाने 26-26, 12 गेंदे 26 रन. एखाद्या फलंदाजाला इकडे कमाल करावा लागेल, गॅप शोधावा लागेल, चौकार खेचावे लागतील, कारण की क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ. कुठे काय होईल काही सांगता येत नाही. पुढची मॅच पहिली सेमीफायनल असेल. जशी ही मॅच संपेल तसं मात्र आयोजक टीमला विनंती आहे थोडा चुना खेचून घ्या, कारण की महत्त्वाची मॅच आहे ती. मात्र लाईनअप करूनच मात्र स्टार्ट करूया, कारण की सेमीफायनल असेल. एक बाजूला बॅटिंग करताना बिरवाडी पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला फील्डिंग करताना आगवण टीम पाहायला मिळेल. चलिए स्पीडअप रखिए. टीटस टीम 12 गेंदे 26 की जरूरत है. गेंदबाजी मार्क पर. अरशद अरशद पहली गेंद और यहाँ पे रनआउट का मौका, विकेट लौटना होगा. आज नाराज किया है बल्लेबाज ने, समर्थ ने. अगदी स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष सुरू आहे आणि यावेळेस आपण बघू शकता बघा टीम मीटिंग्स लगेच सिनियर खेळाडू घेतात, कारण की त्यांना माहिती आहे इथून भली 11 मध्ये 26 आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामधले सगळे चढ उतार आसिफने बघितलेले आहेत. सगळे उन्हाळे पावसाळे त्याने बघितलेले आहेत. त्याला माहिती आहे की कधी कुठेही मॅच जाऊ शकते. 11 मध्ये इथे मात्र 26 बनवायचे आहेत. लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला काय गोलंदाजी होत आहे, स्ट्रगल करत होता आणि इकडे मात्र तो स्ट्रगल विकेट घेऊन गेला फलंदाजाचा. समर्थ 9 मध्ये 3 बनवलेत. अगदी कुठे म्हणजे म्हणतात की त्यात लय मध्ये नव्हता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय, आदित्य. टाइमर ऑन है, ध्यान में रखिए टीटेस टीम. 10 गेंदे अभी भी आनी बाकी है, 6 मिनट बचे और इस वक्त मिस फील्ड. अब तक सब कुछ अच्छा हो रहा था लेकिन इस वक्त गलत होता हुआ. स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड पर 10-21. 9 गेंदों में 22 चाहिए. गेंदबाज को सपोर्ट की जरूरत है, फील्डर की. सपोर्ट मिला नहीं. अच्छी गेंद, डॉट बॉल. ये अच्छी गेंद है. गेंदबाज के भी तारुफ करूंगा क्योंकि जब भी बाउंड्री लगती है मिसफील्ड की तो गेंदबाज टेंशन में आ जाता है, लेकिन अगली गेंद अच्छे टप्पे पर गिरने के बाद घूमती हुई कीपर के दस्तानों में जाती हुई, डॉट बॉल. 4 गेंदे हो चुके, 2 गेंदे बाकी है. वैसे एक बार ऑन साइड पे खेला है. क्या फील्डिंग है राहिल की. गेंद को ऐसे पकड़ते मानो उनको पता ही है कि यहां से कहीं जाएगी नहीं. वाइड गेंद. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 22-22. अब जीतने के लिए चाहिए 21. 7 गेंदों में 21 की जरूरत. बैकफुट पर जाकर खेला है. अच्छी फील्डिंग अनिश की, डॉट बॉल. अब एक ओवर में चाहिए 21. आखिरी एक ओवर 6 गेंदे 21 की जरूरत.
चलिए स्पीड अप रखी खेल को। एक ओवर में चाहिए 21 रन गेंदबाजी मार पर गेंदबाज राहील। अगदी अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपण बघू शकतो मुलगा आणि वडील एकत्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते टी-टेस्ट टीम कडून आमिर शेख आणि राहील शेख। पहिलाच बॉल आणि इकडे मात्र चौकार, थोडी मिसफिल्डिंग, 4 धावा। चेंडू असतील 5 आणि धावा बनवायचे 17। 5 चेंडू 17 धावेची गरज। चौकार आलाय। जीत मिले या हार ये नसीब की बात है, जीत मिले या हार ये नसीब की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये गलत बात है। कोशिश करनी होगी बल्लेबाजों को। अगर अगदी बघायला गेलं तर इथे चेंडू असतील 5 धावा बनवायचे 17। चौकार येईल का? कट केलेला आहे आसिफ। बघा ही आसिफची रणनीती आहे, हा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे। असं म्हटलं जातं की अनुभव कुठून चोरता येत नाही, तो आपल्याला स्वतः मिळवावा लागतो आणि तो मिळवला आसिफने आणि म्हणून ती जागा त्याने तिकडे बदलली आणि स्वतः आला तिथे। डॉट बॉल, 1 धाव, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। 4 मध्ये 4 चौकाराची गरज आहे आणि 4 चेंडू टाकण्यासाठी 3 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे। बघूया 4 16। ओ काय स्टॉप आहे, हर्षद केले, तालिया जोरदार बजाईये। कंप्लीट बाउंड्री थांबवले त्याने आणि ते सुद्धा अशा वेळेवर आणि रनआउट देखील घेतलेला आहे। ही क्वालिटी आहे टी टेस्टची। अगदी जोरी की फरक हीरे पे हीरा करता है और हिरे की परख चोरी करता है आणि अशीच ही हिरे परखलेत आसिफने। बघा अजगर अली सारख्या खेळाडूला बाहेर बसलाय आणि त्याचं देखील कौतुक करेल की ज्युनियर साठी त्याने सिनियरने माघार घेतलेली आहे आणि अगदी अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळतो टी टेस्ट टीम कडून। यावेळी चांगला चेंडू, डॉट बॉल। आमचे उर्वी डीचे सर्व रोया भाऊ आलेले आहेत। PTPL मध्ये सेमीफायनल मध्ये 4थं पारितोषिक पटकावले आणि इथे देखील उर्वी 11 आहेच। आता मात्र जवळ उर्वी 11 हे नाव गाजते असं म्हणायला हरकत नाही, सेमीफायनल फिक्स असं म्हणायला हरकत नाही। इथे तिकीट मिळाले सेमीफायनलचं TTS टीमला। यावेळेस आपण बघू शकता, अभिनंदन TTS टीम जागा बनवली आहे टॉप 4 मध्ये। आमचा रोहित आता जर बघायला गेलं तर अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व आहे। पहिली सेमीफायनल रंगली जाईल आणि एक बाजूला आगवण आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच बिरवाडी आणि आगवण आपण बघू शकता 2 टीम मध्ये झुंज असेल। चला मात्र जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे। अनुमान स्कोर मोठा होता आणि 2 बॅट्समन देखील नजरेत होते ज्यांनी 15 बनवले। आमिर आसिफने 13 बनवले, परंतु इकडे ज्याने इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी केलेली आहे तो खेळाडू आहे सलमान, ज्याने 2 षटका हाताळली, 5 धावा खर्च केला आणि 3 विकेट मिळवले। पॉइंट्स टेबल मध्ये अगदी पुढे आहे। मॅन ऑफ द मॅच सलमान, सुपर कामगिरी। या अपन आइए सलमान, आपका स्वागत है। चिराग जी पाटील साहेबांना मी विनंती करेल या आपण आपले शुभ हस्ते सलमानला इथे मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल।
यस, हमारे साथ जुड़ जाएंगे सलमान। 2 मिनट सलमान बस। देखिए आज बड़ा बढ़िया इवेंट है, बड़ा इवेंट है, अच्छा काम करे आपकी टीम और अच्छी गेंदबाजी की आपने। किसको देंगे श्रेय इस गेंदबाजी के लिए? पूरी टीम को ही दूंगा क्योंकि उनका सपोर्ट रहता ही है फील्डिंग में भी, और मैन करके आसिफ भाई और अमीर भाई, उनका काफ़ी सपोर्ट ही रहता है मुझे। काफ़ी समय से आपको जानता हूँ, अच्छी गेंदबाजी करते, लेकिन जब टी-टेस्ट में थी तो उतना दबाव नहीं रहता। अब फॉर्म में नहीं है तो कितना दबाव रहता है? तो इंशाल्लाह फॉर्म में रहे नहीं रहे इंशाल्लाह रहता ही है, हमारा टीम वर्क अच्छा ही है तो उसमें कोई गुंजाइश नहीं है। ऐसा आसिफ भाई का जो फॉर्म निकल गया उसके बारे में क्या करेंगे? हम तो नहीं एनी टाइम बोलते ही है कि आसिफ भाई का लक हमेशा रहे और उनका बैट चले, और अगर उनका बैट चल गया तो हमारे किसी को बैटिंग करने की जरूरत ही नहीं रहेगी। बेस्ट लग रहेगा आपकी टीम के लिए। हम भी भगवान से दुआ करेंगे कि टी-टेस्ट टीम के पुराने दिन वापस आ जाए।